इचलकरंजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान या मार्गावरील जलवाहिनीला गळती लागली। त्याची दुरुस्ती वेळेवर केली नसल्याने आज दुपारी तब्बल 2 तास रस्त्यावरून पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा वाहत होता। काहींनी पाणी भरलं तर अनेकांनी उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने त्यात आंघोळ सुद्धा केली। काहींनी वाहनं सुद्धा धुतली। शहरात 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असताना उपलब्ध पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। मात्र संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाचं गळती काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। इचलकरंजी डॉक्टर आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गाचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे पुन्हा रस्ता खोदता येणार नसल्याने जलवाहिनी बदलण्यासह आवश्यक कामं सुरू आहेत। हे काम करताना शनिवारी रात्री जलवाहिनीला गळती लागली, मात्र प्रशासनानं तातडीनं त्याची दुरुस्ती केली नाही। त्यामुळे आज दुपारी शांतीनगर, लालनगर परिसरात पाणी पुरवठ्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत होतं। ऐन उन्हाळ्यात शहरात 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असल्यानं पाणी टंचाई भासते। त्यामुळे गळती लागलेल्या ठिकाणी महिलांनी घागरी घेऊन पाणी भरण्यासाठी गर्दी केली होती। काहींनी त्या पाण्यात आंघोळ केली तर काहींनी आपली वाहनं धुतली। सुमारे 1.5 किलोमीटरच्या काँक्रिटीकरणाच्या या मार्गावर आवश्यक कामं करताना काळजी घेणं आणि भविष्यात अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेणं आवश्यक आहे। मात्र गळती लागल्यावर त्वरित त्याची दुरुस्ती केली नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं। संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाचंही त्याकडे दुर्लक्ष झालंय। एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी ऐन उन्हात वणवण करावी लागत असताना दुसरीकडे केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर पाण्याचा लोंढा वाहत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता।